उपकार सुमिरहि कीना, राम मिलाए राजपद दीना, तुमरो मंत्र विभीषण माना लंके। आज आहे किटी, तर आज किटी आहे सपनाकडे, बरोबर? सपना कोण आहे? सपना. अच्छा, पहिला नंबर सपनाचा आहे. तर सपनाने घरची किटी ठेवली, तर सपनाने बघा काय बनवले, कचोरी बनवली. सपना याची कृती सांगायची बरं काय? सपनाने याची कृती सांगायची आपल्याला की कचोरी कैसे बनाई. हाँ, एक रेसिपी बन जाएगी अपनी. हाँ बोल. आज खाके हाँ. सबने अपने घर पे बनाना है. ओके ओके, डन डन. हाँ, बहू ने बनाई है कि सास ने बनाई है, आधी आधी बनाई है, कैसे बनाई है वो हमें बताना है. हाँ? रेसिपी मत भेजना, लिंक भेज देना. अच्छा लिंक भेज. तो लिंक कहाँ से भेजेगी वो? अरे क्या हो गया, उसको लिंक भेज सकते हैं. नहीं ना, भेजेगी ना अभी वो. तो कुछ भी कर सकते नहीं, हैं. रेसिपी बताएगी ना यार, बस क्या. ए नाही, कुछ भी कर सकते हैं. सपना जे आज आहे तेच पुढच्या किटीत असणार आहे. हाँ, तो जितना हेलो. ला सके उतना लेके आ. कचोरी नहीं, लेकिन ऐसा ही होगा. नो बिस्किट नो चाय. हॅलो हॅलो. नवीन मेंबर आलेले. हे नवीन मेंबर आलेले आहेत, नितिका पांडे. हाँ, इनके अभी 10 रुपए मेले. अभी इनसे कितना पता है, कितना छुट्टी निकालने के बाद आ गए तो उनका किट नंबर नहीं और 10 रुपए फाइन. ए बाय, अरे ये सोच कि 10 रुपए तो मिले यार. 10 रुपए कोई नहीं करेगा. 100 रुपए कहाँ से देंगे. तर बघा, ही सपनाने इतकी सुंदर अशी कचोरी बनवलेली आहे. त्याच्यावर दही आहे, चटणी आहे, लाल चटणी आहे, हिरवी चटणी आहे और रसगुल्ला भी है. रसगुल्ला तो डिब्बे का है, रसगुल्ला डिब्बे का होगा. है. तो आपका क्या कहना है, रसगुल्ला डिब्बे का है या नहीं है? तो डब्बे का, लेकिन मस्त है. तो माय. हाँ हाँ, राखी जी आपका क्या कहना है? तो भी बता दिया. देखो सहेली का कितना प्यार. हाँ शुभांगी जी, आप क्या बोल रहे हैं? स्विगी से आया है मेरे. ओ माय. सीमा जी आपका क्या कहना है? टेस्टी यम्मी, कहीं से भी आया हो. बोलना जल्दी दे, तो लार गिरने वाली. तुम लोग बता रहे हो तो मेरी ऐसे हो रहे हैं. इनके मुंह में ज्यादा पानी आता है. क्योंकि रसगुल्ला हमें बहुत पसंद. हाँ. ए बरं ऐक, तुम्ही ह्यांना आईस्क्रीम दिला आणि आपल्याला काय दिलं? हे दिलं ना, रसना दिला. काय नाही, मँगो. हा, आणि आता ह्या सीझन मध्ये नाही, हे ऐक ना पण. अरे हा, जो सीझन मध्ये चालतो तो आम्हाला मँगो, आणि तुम्ही आईस्क्रीम दरवर्षी वर्षाला भेटतो तो. आणि वर्ष आम्ही स्पेशल लोक आहेत. कुठे पण, तरी आता झाडाला मँगो वर्षातून एकदाच येतो. नाही, तो प्रिझर्वचा चांगला नसतो. हा, ये ज्यादा फ्रेश है, वो ज्यादा प्रिजर्व है. खा ले. बाजार में गए, फ्रेश रत्नागिरी से लाए, रत्नागिरी से. काय करायचं आता? काय करायचं? आज से अपना वादा रहा. असेच का? उद्या बिद्या नाही ना? मला सांग की कचोरी बघ, आपल्या सगळ्यांना कचोरी कशी बना, आम्हाला एवढी आवडली की गरम गरम आणून देत होती ती, आणि मग आम्ही खाल्ली ती. तर तू आम्हाला सांग की कशी बनवलीस ती. अगदी सोपी आहे
कचोरी. बरं. काही नाही त्याला, तुम्ही सगळेजणी पण बनवू शकता. माझ्या घरी याल का तुम्ही सगळेजण शिकायला? नाही ग, आता असंच जरा सांग, तोंडी सांग, आणि एकदा जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा आपण ना रेसिपीज करूया. ओके, डन. बरं, मी आधी नाही का 1 किलो मैदा घेतला. ओके. त्यामध्ये 200 मिली तेलाचं मोहन टाकलं, मीठ टाकलं आणि थोडासा ओवा टाकला. आणि म्हणजे साधारण अशी आपल्या पोळ्यांसाठी भिजवतो तशी पण भिजवून घेतली. हां. आणि मग थोड्या वेळ ती अर्ध्या तासासाठी ठेवून दिली. त्यानंतर मी मुगाची डाळ भिजवलेली होती, त्या डाळीला मिक्सरमध्ये घालून आणि थोडंसं परतून घेतलं. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, बडीशेप पावडर आणि गरम मसाला, थोडा चाट मसाला आणि हिंग टाकून ते चांगलं परतून घेतलं आणि असा मसाला बनवून घेतला. मग अर्ध्या तासानंतर या छानपैकी तेला मीठ व्यवस्थिशीर मळून त्याच्यामध्ये हा मसाला भरून आणि कचोरी बनवून आणि मग ती तळली. कचोरी तळताना ती नेहमी मंद आचेवर मीडियम ह्याच्यावर फुल याच्यावर केली ती मीठ व्यवस्थिशीर होत नाही. थोड्या वेळानंतर ती मऊ पडते, पण मग जर तुम्ही मंद ह्याच्यावर भाजली तळली तर मग ती चांगली बऱ्याच वेळ. म्हणूनच छान झाली होती. आणि ते 200 ml टाकलं, 200 ग्राम मोहन टाकलं म्हणून ती खुसखुशीत झाली अशी. हां, हो ना, खरंच आहे. हां, हो. तर मग म्हणून मग ती एवढी खुसखुशीत लागली. आणि चटणी पण खूपच सुंदर होते. खूपच. तू सांगितली मग अशी चटणी कशीच आहे. हो, खूपच सुंदर. हा काय, हो, बनवून. आणि आपण एकदा रेसिपी तर आपण करूनच बघूया डायरेक्टली, है ना. ओके, थँक्यू. तुम्ही आम्हाला रेसिपी सांगितली, तोंडी जरी सांगितली तरी आमच्या गृहिणी एवढ्या हुशार आहेत की त्या सगळ्या बनवतील, हो की नाही. हे बघ, मला थोडी कचोरीबद्दल थोडंसं मला कमी बनवायची मी थोडंसं, पण मी आता तू सांगितलेस तर. अच्छा, तुला जर कमी बनवायचे असेल तुम्हाला तर तुम्ही अर्ध प्रमाण करू शकता. नाही, म्हणजे मी कचोरी कमी प्रमाणात बनवते, त्यामुळे समज असं थोडं अंदूक आपल्या लक्षात राहतं ना. कमी वेळेस बनवते, त्यामुळे तू मला आठवण करून दिलीस आणि आता मी ती बनवेल. हा पण फायदा आहे बघ. आणि अशाच आपल्या काही गृहिणी असतात, त्यांना पण ही रेसिपी मिळेल आणि ही बनवतील. इतकी सुंदर आम्ही आज जी किटीमध्ये खाल्ली ती. तर आम्ही बघा, आमचाच किटी ग्रुप आहे, पण आम्ही एक रेसिपी शेअर करतो. आता दुसऱ्या जेव्हा किटी पार्टीमध्ये आम्ही जाऊ तेव्हा ती जी आम्हाला कोणता पदार्थ खाऊ घालणार आहे त्याची पण रेसिपी सांगेल. हो, नक्की. हां, तर मग छान वाटली ना कचोरी? खूपच सुंदर ना, लय भारी ना. भगवान, लय भारी ना, एकदम भारी का. ओके, थँक्यू सपना, आम्हाला एवढी छान छान मस्त रस आणि ह्यांना आईस्क्रीम दिली. आता आम्ही चाहतो तो हम चलते हैं, अब कब मिलोगे, कहा तो हम चलते हैं, अब कब मिलोगे, जब मिले